खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा वसमतला महाविकास आघाडीच्या वतीने जंगी सत्कार। नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा वसमत येथे महाविकास आघाडीच्या वतीने जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची उपस्थिती होती, तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्कार मूर्ती खासदार नागेश पाटील आष्टीकर, डॉक्टर एम.आर. ख्यातमवार, माजी नगराध्यक्ष अहमद हाफिज, अहमद रहमान, सुनील काळे, युवासेना जिल्हाध्यक्ष कन्हैया बाहेती, दिलीप चव्हाण, डॉक्टर सुनील कदम, संदेश देशमुख यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविकास आघाडीतील काँग्रेस, उभाटा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाच्या वतीने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हा विजय सर्वसामान्यांचा असून मी आपल्या सर्वांच्या ऋणात राहणार असल्याचे ते म्हणाले। आगामी 5 वर्ष महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालणार आहे। तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मी एक घटक आहे, त्यामुळे मी आरक्षण मिळवून देण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले। माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी पूर्वीचे खासदार दिसायला चांगले होते पण वागायला नव्हते अशी टीका माजी खासदार हेमंत पाटील यांच्यावर करीत केली। हिंगोली जिल्ह्यातील मागासलेपण दूर करण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रयत्न करावा असे आवाहन केले। प्रास्ताविक शिवसेना उभाटा गटाचे सहसंपर्क प्रमुख सुनील काळे यांनी केले। सूत्रसंचालन प्रकाश शिंगडे यांनी केले। कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार आदींची उपस्थिती होती। प्रतिनिधी अनिता चव्हाण, वसमत। तरी मी असं मानतो की माझ्या या जीतमध्ये ते माझी जीत नसून ही आपली सर्वांची जीत आहे, बसलेल्या सर्वसामान्य माणसाची जीत आहे। कारण मी कबूल केले बरेचदा। आता आपले बोलता बोलता अभिनय म्हणजे महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये साहेब सगळ्यात कमी पैशामध्ये खासदार झालेला माणूस मी असेल। तुम्ही सगळ्यांना सांभाळून घेतलं म्हणून हा दिवस आज आपण पाहणार। हे आपण मान्य केलंच पाहिजे, मान्य करावंच लागणार। एकीकडं एवढे धनदानगे लोक म्हणजे त्याच्या लोक असं नसत पण वरून पैसे फुकट होत, त्यामुळे त्याच्यापाशी पैशाचा पूर चालला। अक्षरशः आमच्या तालुक्यात एका गावामध्ये 5-10 लाख आले। आता अखेरला पैसा माणूस मजबूर होते, त्यामुळे बरीचशी आपली कमी झाली असेल, पण सर्वसामान्य माणसानं मनावर धरलेली निवडणूक होती, त्याच्यामुळे कोणी मायचा लाल आपल्या या कार्यक्रमाला हरवू शकला नाही। हे गोष्ट मला तितकीच खरी आहे। आता बऱ्याच जणांना सांगितलं की काकाचं आमच्या मुलांना असं केलं, तर पूर्ण भारत देशात लोकांनी आपल्याला मान्यता दिली आहे आणि ते सर्वसामान्य माणसाची जीत इथं पक्की झालेली आहे। आज मी आपल्याला एक भाषणामध्ये दरवेळेस बोलत होतो, प्रत्येक तालुक्यात जाऊन बोलतो की नागेश पाटलाला 5 वर्षासाठी सालदार लावा। आता तेव्हा वाटलं वगैरे जुमला हवे पण ते मोदीला जुमला नो, खरोखर परिस्थिती आहे 5 वर्षासाठी नागेश पाटील तुमच्या कामावर रुजू झाला आहे म्हणून त्यात काही जुमच लावायचं कारण नाही। महाविकास आघाडीच्या सर्व घटकाला 5 वर्षासाठी सोबत घेऊन चालण्यासाठी मी कटिबद्ध आहे, वचनबद्ध। जे काही समस्या असतील, जे काही विषय आपल्या तालुक्याचे असतील, आपल्या वसमत जर बोलायचं झालं, वसमत तालुक्यामध्ये जे ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।